सो है गाइस, वेलकम बैक टू अवर न्यू व्लॉग। तर आज अकेला जाएंगे. आता चाललो नेरे साईडला, चाललो कुठेतरी अशीच रोड ट्रिप. म्हणून रात्रीचा प्लॅन होता तो पूर्ण कॅन्सल झाला, म्हणून आज इकडे जायला लागतं आहे. अँड लेट तर खूपच झाला आहे. 7 वाजून गेले असतील, आय डोंट नो, बघायला लागेल. खूप असं लेट झालं आहे ना. वाजलेत की माहिती का, 7:30 वाजलेत, 7:36. सो जायचं तर आता असं वाटतं आहे कॅमेरा जरा जास्त तोंडाजवळ आला. आता पेट्रोल वगैरे टाकलं, जास्त लांब नाही, सो थोडंसंच टाकलं. तर आता कालचा रात्रीचा प्लॅन झाला कॅन्सल. जसं मी तुम्हाला काय झालं ते पुढे सांगेन. सो बने रहिये, जुडे रहिये, यप्पा यप्पा चल पप्पा. तर हा गायस, आजचा सीन असा आहे की रात्री आपण प्लॅन केलेला, जरा लाँग ट्रिप होती. तर एक होऊन सगळे कॅन्सल झाले. मग आम्ही विचार केला, प्रथम दादा मी होतो, विचार केला की आजची राईडच जायला नको. सो मी स्टोरी पण टाकली रात्री की आज राईड होणार नाही काय, मॉर्निंग राईड. पण आय डोंट नो, अचानक मला असं वाटलं सकाळी की जाव म्हणून. तर उठलो सकाळी, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली, अँड वी आर. तर आता एक सांगा मला, आजचा व्ह्यू कसा वाटतं. सो मला या हायपर व्ह्यूबद्दल माहिती नव्हतं, तर मी हायपर व्ह्यू आज लावून रेकॉर्ड करतो आहे. 4K वरती घपाघप बॅटरी संपणार आहे आज. काय सर, आपण जिकडे चाललो आहे ना, तर तिकडं आत्ता जाऊन काय फायदा नाही. असं त्याचं मान्सूनमध्ये गेलेलं चांगलं आहे. बट आता तुम्हाला हिंट तर पोचली असेल तर मी कुठलं बोलतो आहे. तर हां, आता आणि खूप दिवसातून चाललो आपण नेरे साईडला. आपला लास्ट ब्लॉग होता, तोच लास्ट ब्लॉग होता. तिकडे परत मी कधी गेलो पण नाही ना, ऑफ कॅमेरा गेलो आहे ना, कधी ना, आजच चाललो आहे. सो खूप दिवसाची राईड असेल तिकडे. खूप दिवसाची म्हणजे खूप दिवसातून. भाई काय ते रोड आता वेगळे चांगले करायला लागायचं. हे काय बघा, हे आपलं स्टुडिओकर माहिती असेल, इकडे ना पट्ट्या बिट्ट्या काय नव्हता. जसं इलेक्शन आलं की घे बाय रोड बनव, घे बाय चांगलं बाई, काय त्याला बोलतात, सजावट कर, घे बाय सगळं कर, घे बाई. सही आहे. इलेक्शनसाठी लाईक पॉलिटिकलमध्ये आपल्याला घुसायचं पण नाही, सो बोलायचं पण नाही. जस्ट मी सांगितलं बिकॉज तिकडे एक स्टुडिओकर नवीन टाकला आणि तो आपल्या वेळी म्हणजे यार काय बोलतो तू, आपण येतो तेव्हा तो नव्हता, बट आज आहे. सो आय थॉट की बोलावं, तुमच्यासोबत शेअर करावं ना. येताना टाकवीन मी, डोंट टेन्शन. आणि येताना पण असे आपला ब्लॉग छोटे टाकतो. तर काहीच तुम्हाला मागचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला. तर मस्त उरणची राईड होती, काय मस्त मजा आली यार. आता असं माझा आज विचार होता की एकटा तिकडे जावं, पण सारखं कुठे जातो तिकडे, सारखं ते एकच ब्लॉगमध्ये कसं वाटेल. आय नो की हा रोड खूप वेळा आपल्या ब्लॉगमध्ये आला असेल, बट काय असतं माहिती का, या साईडला असे व्ह्यूज भरपूर आहेत ना, म्हणून असं कधी वाटत पण नाही की नाही जायला. मग सारखं जाऊ वाटतं, मग आपण जातो. भाई मला व्ह्यू बघायचा यार, व्ह्यू भारी वाटतं हायपर व्ह्यू. घरात चेक केला, ओ माय गॉड, मस्त वाटत होता. सो ये सो गाईज, आता काय झालं माहिती आहे का, आपल्याला एक माउंट घ्यायला लागेल, जे चिन माउंट बोलतात त्याला, जो हेल्मेटला स्टिक होतो. तर हा माउंटिंग काय होतं, पूर्ण वायझर बंद होत नाही आणि ना पूर्ण विंड ब्लास्ट येतो आतमध्ये. आणि विंड ब्लास्ट येतो तर येतो, हेल्मेट पण हलतो, प्लस आपण जे रेकॉर्डिंग करतो त्यामध्ये पण हवेचा आवाज. म्हणजे यार काय बोलू. तर काय, मला 2-3 मित्रांनी असं पर्सनली विचारलं की तू हा कॅमेरा लावतो कशाला, काय ना तुझे तू क्लिप्स टाकत ना काय टाकत. तर मला हेच बोलायचं आहे की दादा हे बघ, म्हणजे अजूनपर्यंत जेवढ्या वेळा मी हे केलं आहे, तर खरं सांगू ना, मला ना ह्याचा समोर मला अँगल कळत नाही नक्की कुठे येतो. आणि अँगल कुठे येतो म्हणजे कसा येतो अँगल मला ते माहिती नाही. आणि क्लिप्स टाकायला काय नाही रे, पण अँगल तर तसा नीट आला पाहिजे ना भावा. अँगलच नीट नाही आला तर काय करशील. आणि कधी काय होतं, जरी अँगल नीट आला नाही तर म्हणजे असं बोलतो आपण अँगल वगैरे नीट आला, पण कधी ते समजत पण नाही की ऑन आहे की ऑफ आहे. आणि नुसतं मी क्लिक करतो आणि काय रिकॉर्डिंग काय होत नाही, थांबलो की समजतं की ऑफ होतं कॅमेरा. मग आम्ही काय करायचं. तर आज एकदम लक्ष देऊन करेन. मला पण खरं असं वाटतं की ह्याचा अँगल टाकावं, बट बोलतो ना क्वालिटी मॅटर्स, जाऊ द्या. वन्स अगेन खूप दिवसातून त्या रोडला आलो आणि हाय ती ब्युटी तर बघा, मेकअप केले सारखं वाटतंय ते. बाय असं कधी होत नाही यार, आपल्याला कधी चांगले असे रोड्स भेटत नाही. सही आहे भाई, सही आहे. नेरे तर माझे वन ऑफ द फेवरेट म्हणजे रोड्स आहेत, बट देर आर सम स्पॉट्स
रिस्की आहे भावा ते, रिस्की. ते रिस्की का ते पुढे जाऊन तुम्हाला नक्की समजेल, म्हणजे नॉट ह्या व्लॉगमध्ये, पुढच्या अपकमिंग व्लॉग्समध्ये नक्की समजेल ना माझी कॉप फू 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 टू 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 टू. आज भाई डोंगर दिसत नाही नीट, इथून तर व्ह्यू एवढे भारी दिसत, तुम्हाला एकदम लाईटली दिसत. आजचा हायपर व्ह्यू माहीत दिसेल की नाही. लाईटली दिसतंय मला स्वतःला, असं एकदम खूप असं वाटतंय ना, बोलतो ना फॉगी दिसतंय. उन्हाळ्यात पण फॉग येतो. अरे वा, गाईज नवीन ब्रिज बनवला शेवटी. अगं बाई फुल नवीन ना भाई, फुल इलेक्शन जवळ आले तर भाई. हे बघा, नाही तर आपल्याला खालून त्याला लागायचं तिथून असं. हो बघा, हा रोड दिसतोय का, आधी हा रोड चालू होतं, इथून खालून वरती यायला लागत होतं, आणि आज ब्रिजवरून आलोय. भाई डेवलपमेंट देखो, डेवलपमेंट तो है नेरे साइड में. अभी नेरे बनेगा स्मार्ट सिटी. आज एकदम सुमसाम रोड झाला रे हा. ओ माय गॉड, बंद बिन करू नका काका रोड. एक तर एवढ्या दिवसात आलं, मला माहित नाही रोड बंद आहे की चालू आहे. फट्टेल माझी. आई मीन डर लगेगा ना, डर एक बहुत खतरनाक चीज़ होती है. एंड गाडेश्वर डॅम, छोटूसा डॅम बट कूल डॅम ब्रो. म्हणजे असं चिल करायला मस्त आहे, चिल करायला तो क्लास आहे एकदम, नाही का. बट सही आहे. आपल्याला गाडेश्वर डॅम नव्हता माहिती, गाडेश्वर लेक माहिती होता, बट ना एक दिवस आम्हाला समजलं की गाडेश्वर डॅम हा आहे. छोटूसा डॅम आहे, फाईन, लिटिल पिटी चिलिंग आणि घर पे फिलिंग. तर काय कोइन्सिडेंस, आपल्याला एक रायडर दादा भेटलेत एक्सपल्स घेऊन, तर आता तेच बातचीत करतो. सेम गाडेश्वरला चाललेत. हो, दादाचा सेकंड थर्ड टाइम आहे वाटतं. सो सही आहे, रायडर तर मिला एक अच्छे से. घमसोलीवरून आले दादा, सो अच्छा लग रहा है भाई. बाकी एक्सपल्स तर खूप हायटेड वाटते मला जरा. आपल्या ग्रुपमध्ये येईल असे 1-2 एक्सपल्स येतीलच, तर येस देखेंगे आएंगे की नाही. येस खूप दिवसानंतरची ब्युटी बघा इकडे. अरे भाई समर सीजनमध्ये पण हरियाली दिख रही है, क्या बात है. सही खेल गया. हो नज़दीक आती जा रहा है ना, तो क्लियरिटी उतनी बढ़ती जा रही है. नॉट फॉर माई गोप्रो, नॉट फॉर माई गोप्रो. आई वॉज जस्ट टॉकिंग अबाउट दैट माउंटेन्स एंड ऑल. भाई जिसके लिए आए थे वही मिल रहा है, एंड अच्छा लगता है यार. वाओ सही आहे भाई. खूप दिवसातून आलं ना, असं खुशी वाटते, खुशी होते. काय खुशी तर होणार, बिकॉज शपथ खूप दिवसातून आलो मी. लाईक आपला गाडेश्वरचा लेकचा जो ब्लॉग होता ना, त्यानंतर मी आलोच नाही इकडे. खरं नाही आलो वाटतं, नाही आलो. तर तेवढं डायरेक्ट आज इकडे आलो आहे. हा दिसतंय का, काय दिसतंय तुम्हाला? बोलायचं गरज नाही. दिस इज अ स्पीचलेस, अँड फॉर रिल इट इज अ स्पीचलेस. हे भाई काय बोलतो, बंद केलं आहे काय तो रोड? तिथलं पण गायब. आई ग शी खरं शी. हे बघा इथे दादाला घेऊन आलो. मस्त आहे. अच्छा आहे. काय मी गाईड करतोय दादाला, लेफ्टचा रोड नव्हतं, लेफ्ट. तिकडचं पाणी सगळं सुकलं, अँड मेन थिंग की आता रेंज गेली. नाव वी आर फसिंग. आता आम्ही जुने लोक इथले ना, बघा आमचं ते खूप बरोबर. ओ माय गॉड, टॉप व्यू, एकदमचा टॉप व्यू, एकदम असं एकदम टॉप व्यू. नाद आहे का भाई, नाद आहे. असे व्ह्यूज, टॉप व्ह्यूज लागतात बाबा मला. साधे व्ह्यूज नाही चालेल आम्हाला, टॉप व्ह्यू लागतात. कसे टॉप. आणि आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये टॉप व्ह्यू असतात. नादच थोडा ये. आय थिंक जवळ आलो, आय थिंक एवढं पण माहिती नाही, बट आय थिंक जवळ आलो. हो व्यू तो देखो, व्यू
सही आहे. अरे एकदम सरळ आहे रे बाबा, एकदम सरळ आहे एकदम. ये क्या है मैन. बाबू व्यू कर बस. अभी मेरे को टेंशन आ रहा है कि तिकडे दाखवतंय, तिकडे काय दिसत तर नाही. किती दाखवलं डिस्टन्स? आता नेटवर्क नाही बट तरी जवळच आहे एकदम. नेटवर्क आहे 2 मिनिटावर तर दाखवत होते. काय करूया मग पुढे बघायचं का? चालेल चला. बघा गाईस आता रिग्रेट तर करायला लागणार आहे. इथपर्यंत आलो बट पुढे जाण्याचा चान्स नाही. आणि एवढा रोड खराब आहे की आय एम नॉट टेकिंग अ रिस्क. सो बेटर की तिला इथून खाली उतरू गपचूप आणि गपचूप घरी जाऊ. नाही दादाला ना त्या रूटला निघत जसं की ना जसं की पण कसं गाड्याशिवाय काढलेली आपण तशी. ओ शिट मॅन. अरे आय एम जस्ट टेकिंग माय ब्रेथ आउट. आता पडलो होतो जोरात. हुआ क्रॅश. मिशन अनसक्सेसफुल. हे मला वाटलं की असेल ना इकडे तर नेटवर्कचा इश्यू झाला ना म्हणून मेन मोठा इश्यू झाला. नेटवर्कचा इश्यू नसताना प्रॉपर गेलो होतो प्रॉपर. तर काही तो दादाला ना मी तिकडे घेऊन चाललो. तिकडे आपण असं तिकडे जायला चाललेलो डोंगरावरती गाडीच्या वेळी. तिकडे आपण एक तर नदी आहे. एक का बोलते नदीच होती बाबा. नदी लागलेली. तो तिकडे दादाला घेऊन चालले. भाई बाबा हे काय आईच्या गावात. कुठेच पाणी नाही आज. पाणी नाही ना. बरोबर. तिकडे आहे ते पण छोटूस आहे. गाईज फर्स्ट टाइम एक्सपोर्ट राईड करू. पुढे ना पहिला पुढे मागचे मागे. ओके ओके. तो फर्स्ट अपन एक्सप्रेस चालवतो एंड फीलिंग गुड यार. अच्छा लगता है. ग्रेट ब्रो ग्रेट. अनफॉरगेटेबल मोमेंट. शिट मॅन. आईच्या गावात होली शिट. एक्सपल्स इज जीव नाव. ओके आणि ह्या अँगल लाईक मम्मी मला एक्सपल्स पाहिजे. सो गाईस निघायची तयारी. तर ॲज युजली गोप्रोची बॅटरी आहे डाऊन. सो जास्त काय बोलायला भेटणार नाही.
दादाचे 2-3 व्हिडिओ शूट करूयात आपण गोप्रोमधूनच. अँड तो पण खुश, आपण पण खुश. अँड फर्स्ट टाईम आपण एक्सपल्स चालवली, वॉज अन ग्रेट एक्सपिरियन्स. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. अनएक्सपेक्टेड होतं की कधी एक्सपल्स चालू, बट ठीक आहे, चलो अच्छा तो है. यास किती टक्के, 20% चार्जिंग आहे फक्त आता किती राहत माहीत नाही. सो भेटूयाच पुढे. सो काय चाललो आता घरीच चाललं तसं, पण मग अशीच बोललो घरी चाललं. पण आता चार्जिंग कमी असल्यामुळे मला काय करायलाच भेटत नाही यार. काय तरी करायला लागेल, गोप्रोचा एक बॅटरीचा जुगाड करायला लागेल आपल्याला. सो करेंगे उसका भी जल्दी जुगाड करेंगे. आत्तापर्यंत खूप शांत आलो आपण चालत. काय ह्या अँगल मला नक्की सांगा. मी अजून एक पण क्लिप चेक नाही केले, पण मला अँगल सांगा आवडतो आहे. ह्या अँगलमध्ये आपण शूट करायचं काय ना, फक्त अँगलमध्ये शूट करायला गेलो ना की बॅटरी खूप लवकर ट्रेन होते. तोच मेन इश्यू, बाकी काही इश्यू नाही आहे. सो येस, बाकी तर एक्सपल्स तुम्हाला दिसतेच आहे. आज आपली तरी राईड झाली एक्सपल्सवरती एकदम छोटी राईड होती, एकदम छोटी राईड. बट मन को, दिल को, दिमाग को, सबको शांति मिली. शांति में सुकून मिला यार. एक्सपल्स है ब्रो वो. So guys, some skills of him. Oh, सही है भाई, सही है. So guys, all set and नाश्ता वगैरे झाला, तर निघूया आता. हो मज्जा आली आज. अरे माझी बॅग यार, बाकी तर खूप मज्जा आली तशी. अँड माझा मोबाईल चालू आहे, जाऊ दे सर, मोबाईल चालू राहू दे. दादा दोघांची पण बॅटरी डाऊन आहे, काय करणार. आणि बघूयात, आय विश या ह्याच्यामध्ये चांगले रेकॉर्ड झाले असतील. आता घरी जाऊन कळेल मला. सो तसे मी इंस्टाग्राममध्ये स्टोरी टाकलेली की राईडला येणार नाही, बट आय एम सॉरी बच्चा. मन चेंज झालं, निघालो. आणि डिलीट करायचे पण विसरलो, एवढा घाईमध्ये निघालो. जर घाईमध्ये नसता निघालो गाईज, आय स्वेअर टू गॉड दादा नसता भेटला. आज चांगला ऑफरोड झाला आहे बघा. दादाच्या टायरवरती कळून येतं लगेच. ही इज व्हेरी फ्रेंडली ब्रो. बांधिलकी दादा, बांधिलकी. पण बांधिलकी फॅन पाहिजे सर फक्त, बस. यो डान्सिंग बॉय, डान्सिंग बॉय. मी इकडे जेव्हा नेक्स्ट संडेला भेटूयात. तर काय आता दादा चालला, तो दादा सरळ आणि आपण इकडे. सो बघूया, चांगलं वाटलं दादाला भेटून. अँड आता नेक्स्ट राईडला पण बोलूया दादाला आपण. तर आपण पण आता जाऊ घरी. आता काय आहे बघा, खाली घाण बघा, घाण बाई, काय ते माती. चल बाय, चल दादा बाय. सो गाईज दादाला बोललो बाय, अँड आपण पण निघालो. सो ॲज युजली आपण पुढे जाऊन भेटू. गोप्रोमध्ये चार्जिंग नाही. सो येस, बाय बाय ना बाई. चुम्मी ना तुला भावा. थांबून हेल्मेट घातलं, बांधिलकीचा विषय. त्याने कॅमेरा वेगळा आहे, हेल्मेट डोक्यावरती. बाई असंच केलं पाहिजे, नाही का बाई, विषय आहे का. हसतोय तो. सो वी आर बैक इन द टाउन गाइज. चलो निकले, रुकना पड़ेगा वीडियो इधर. हां नेमो फायर राईड्स मागे लिहिलंय बघ, पुढे मागे सेम आहे. यूट्यूब चॅनल आहे गाईज. सो सिग्नल पण सुटलं, आपण पण सुटलो. तर काय 2% चार्जिंग आहे. आय थिंक काय पण करून मोबाईलवरती एंड करायला लागेल नाही. सो आता मी ते ब्लॉग एंड करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. आणि एकच वादा, श्रीमान दादा. सो यस, चलो बाय बाय गायस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, राईड सेफ, बांधिलकी, टाटा. सो गायस फायनली घरी पोहोचलो आहे.
तर ब्लॉग मी करेन लवकर अपलोड. सो बाय बाय मेरी जाने मन. अँड दादा थँक्स, तुला भेटून खूप चांगलं वाटलं. अँड थँक्स फॉर तुझ्या एक्सपर्टसाठी. सो बाय बाय, नेक्स्ट राईडला पण ये नक्कीच. सो बाय बाय दादा, टेक केअर. सो गाईज, यप्पा चल पप्पा, बाय बाय.